जय श्रीराम स्वामी ओम। या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की कुठली नवीन व्यक्ती किंवा जुनं तुमचं नातं, अशी कोणती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येते आहे परत. आता बरेच जणांचे कमेंट्स असतात की आता नाही, ठीक आहे, पण ज्या व्यक्ती अजूनही वाट बघतायत की ज्यांना जोडीदाराची गरज आहे, मैत्रीची गरज आहे, अशा व्यक्तीची ते वाट पाहतायत, असं एखादं नातं त्यांना हवं आहे, तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांना असं वाटतं की ही एनर्जी मला नाही, आता अशी कुठली व्यक्ती मला परत नको आहे, त्यांनी तो दुसऱ्यांसाठी सोडून द्या. ज्यांना माझ्याकडून पर्सनल रीडिंग हवं आहे, ज्यांना टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत, त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्याच्यावर मला मेसेज करा. आपण एनर्जी घेतोय की अशी कुठली व्यक्ती येते आहे तुमच्या आयुष्यामध्ये. शिंझोफ्रेनिया, गायडन्स, एक जुनं काय म्हणायचं त्याला, की काही जणांच्या आयुष्यामध्ये नवीन नातं येत आहे, नवीन व्यक्ती येत आहेत, पण तुमची अशी अवस्था दाखवते की तुम्ही अजून त्या जुन्या नात्यामध्येच, काही घटना असेल, काही व्यक्ती असेल एखादी, तर तिथेच अजून तुम्ही अडकलेले आहात, सायलेन्स, अजूनही त्याच मनस्थितीमध्ये आहात, दुःखी मनस्थितीमध्ये आहात तुम्ही, अशी तुमची एनर्जी आहे. तोच भूतकाळ आठवून किंवा तीच व्यक्ती आठवून वेदना होताना दिसतायत तुम्हाला. हे ब्रह्मांड तुमच्या पुढे नवीन नातं आणतंय, पण थोडंसं तुमचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. कदाचित तुम्हाला ते नातं नकोय. एक्सपिरियन्सिंग काही अनुभव, भूतकाळातले अनुभव, द मास्टर, आत्ताच मी म्हणाले ना की भूतकाळातले असे अनुभव आहेत, अंडरस्टँडिंग, की आता पुन्हा त्याच भूतकाळामध्ये शिरून पुन्हा तेच अनुभव, पुन्हा तेच एखादी बांधलेली अवस्था, न्यू विजन, नवीन नाती, हार्मनी, येस, टर्न इन, ॲडव्हेंचर, पोस्टपोनमेंट, फ्लॉवरिंग, पॉसिबिलिटीज, इनर व्हॉइस, येस, रिसेप्टिव्हिटी. अतिशय सकारात्मक ऊर्जा तुम्हाला ग्रहण केली पाहिजे. आता गिल्ट आहे, काही गोष्टी या मनस्थितीमध्ये आहेत, गिल्टची भावना आहे, एक म्हणजे नको असलेल्या नकारात्मक गोष्टी घडून घेतल्या आहेत, अशा व्यक्ती भेटलेल्या आहेत. आता तुमची अशी अवस्था झाली आहे की तोच भूतकाळ, म्हणजे ते काही गॉसिपिंग केलं गेलेलं आहे, ज्या ज्या लोकांनी त्याविषयी पुन्हा त्रास दिलेला आहे, त्या गोष्टीसाठी, त्या नात्यासाठी, म्हणजे एखादं नातं तुटणं, एखादी व्यक्ती आयुष्यातून जाणं, किंवा कुठल्याही बाबतीमध्ये काही झालं असेल, पण बाकीच्या लोकांनी त्याचे बोल तुम्हाला लावलेले आहेत की तुझ्यामुळे किंवा तुझ्यातच काही असेल, अशा भूतकाळाचा त्रास अजूनही तुम्हाला होतोय. अशा व्यक्तीही अजूनही त्रास देणाऱ्या तुमच्या अवतीभोवती आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतंय की नवीन आत्ताची अवस्था अतिशय खूप विचार करणारी, तेच सगळे कार्ड्स तेच आलेत. भूतकाळ, अजूनही भूतकाळामध्येच आहात की तो भूतकाळ कसा होता, ती व्यक्ती कशी होती, ते नातं कसं होतं आणि ते दिवस कसे होते, त्याच्यामुळे आता कुठले निर्णयच घेतले जात नाही, अशी तुमची एनर्जी आहे आत्ताची. म्हणजे कदाचित जे हा व्हिडिओ बघताय त्यांना काही असे खूप वाईट आणि कडसर अनुभव आलेले आहेत की त्यांना असं वाटतंय की नाही, आता काहीच नकोय, बस, जो अनुभव मिळालाय, जे आयुष्य जगलंय तेच बस. पाहूयात कोणत्या व्यक्ती येत आहेत का तुमच्या आयुष्यात, आपण ते पाहूयात.
4 ऑफ वॉन्ड्स, काहींच्या आयुष्यामध्ये नक्कीच अशा व्यक्ती येत आहेत. नाईट ऑफ सोर्ड्स, अतिशय स्पीडनी अशी व्यक्ती येते तुमच्या आयुष्यामध्ये. डिपेंड्स तुमच्यावर की तुम्ही काय निर्णय घेताय. पेज ऑफ कप, काही मेसेजेस येण्याचे चान्सेस आहेत. अशा काही व्यक्ती, त्यांचे काही मेसेजेस तुमच्यासमोर येतील, अशी काही संधी तुमच्यासमोर येणार आहे. नाईट ऑफ वॉन्ड्स, तुमच्या आयुष्यात कुठली व्यक्ती येते आता ते पाहतोय आपण. तीच व्यक्ती आहे, तोच भूतकाळ आहे का नव्याने एखादं नातं येतं आहे. ची एनर्जी काय आहे पाहूयात. क्वीन ऑफ कप्स, सिक्स ऑफ पेंटॅकल्स. भूतकाळ, नवीन कुठले कार्ड्सच येत नाही. इतका भूतकाळाचं इतकं बर्डन झालेलं आहे, इतका त्रास सहन करावा लागला आहे, इतके वाईट अनुभव आलेले आहेत. जजमेंट, अतिशय वाईट अनुभव आलेले आहेत. त्याच्यामुळे 2 ऑफ वॉन्ड्स, त्याच्यामुळे अशी एनर्जी झाली आहे ना आता की बासच नको, मन भरलं आता, बास. स्ट्रेंथ, 3 ऑफ कप्स, काही जणांच्या आयुष्यामध्ये दाखवते 4 ऑफ वँड्स. फॅमिली, जर काही विवाहाच्या दृष्टीने जर कोणी बघत असतील, ते आपला व्हिडिओ बघत असतील, तर नक्कीच अशी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते आणि त्याचं तुम्ही छान सेलिब्रेशन करताय. ती एनर्जी आहेच आहे. 5 ऑफ कप्स, नको आता, खूप काही सहन केलं. किंग ऑफ कप्स, खूप काही सहन केलं, खूप काही नुकसान झालं, खूप काही सोडून द्यायला लागलं, बऱ्याचशा गोष्टी हातातून गेलेल्या आहेत. नको आहे आता, काहीच नको आहे आता, फक्त एकटं राहायचंय. जगदंब. स्ट्रेंथ, आता जी काही जगण्याला शक्ती मिळालेली आहे, जे काही नवीन व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे की बास त्याच्याबरोबरच राहायचं आहे. त्या डेव्हिल, ही एनर्जी अनुभवलेली आहे आणि तिथे खूप वेळ, ताकद, पैसा खूप जास्त प्रमाणात वाया गेलेलं आहे, अशी एनर्जी आहे. पेज ऑफ सोर्स, माझे जे व्ह्युअर्स आहेत, जास्त करून जे व्हिडिओ बघतात, तर ती हीच एनर्जी आहे. माझा प्रश्न होता की तुमच्या आयुष्यात अशा कुठल्या नवीन व्यक्ती येत आहेत का, तर त्याचं उत्तर असं नाही, असंच आलेलं आहे. कारण का भूतकाळ दिसतो आहे तुमचा, जे तुम्हाला खूप वाईट अनुभव आलेलं आहे आणि या स्टेजमधून जात आहात की आता एकटंच बास. खूपच अनुभव आलेले आहेत, फार वाईट अनुभव आलेले आहेत आता, आणि त्याच्यामुळे आता अशी अवस्था झाली आहे ना की मेडिटेशन बास, आता एकदम शांत राहायचं आहे, स्वतःमध्येच राहायचं आहे. या मनस्थितीमध्ये आहात आता, बास. स्वतःवरच प्रेम करायचं आहे, मन शांत ठेवायचे, कुठल्याही गोष्टीमध्ये कोणत्याही अशा नकारात्मक एनर्जीमध्ये अडकायचं नाही आहे. बऱ्याच जणांची अशी भावना आहे आणि काही व्यक्ती अजूनही ती एनर्जी दिसतीये की तो भूतकाळ आठवताना दिसतोय. आयुष्य पुढे चाललेलं आहे. हो, तुमच्या आयुष्यात पण अशा संधी आहेत समोर, तुम्हाला पुढे नेणाऱ्या संधी आहेत, तुम्हाला नवीन तुमचं आयुष्य सुरू करता येईल अशा संधी नक्कीच येत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, दिसत आहेत. त्या बऱ्याच स्पीडनी येत आहेत, पण नको आहे तिकडे, लक्षच नाही आहे. कारण का तिकडे जायचंच नाही. अजून भूतकाळ मागे फिरून अजून संपूर्ण लक्ष त्या भूतकाळाकडे आहे, त्याच व्यक्तीमध्ये गुरफटले गेलेले आहेत आणि तिथेच द्विधा मनस्थितीमध्ये आहे की पुन्हा त्या बंधनामध्ये, त्याच निगेटिव्ह एनर्जीमध्ये जायचं आहे का, जे अनुभव आलेले आहेत ते विसरल्या जातील का, ते नातं पुन्हा नव्याने चालू होईल का, ह्या गोष्टींचा खूप विचार चाललेला आहे. नवीन नातं तर येताना दिसतंय, पण येताना दिसत नाहीये, पण भूतकाळ आठवताना मात्र खूप दिसत आहेत. नवीन विवाहाचं, फॅमिलीचं असं कार्ड आहे की जे आता बघतायत लग्नासाठी, तर त्यांच्यासाठी आहे ते. या काही दिवसांमध्ये
एक 4 ते 5 महिन्यांचा कालावधी असा दाखवतोय. 5-6 महिन्यांचा कालावधीमध्ये की जे लग्नासाठी बघतायत, नवीन त्यांना जोडीदार हवा आहे, तर त्यांच्यासाठी खूप, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुम्ही कोणासाठी बघत असताल जोडीदारासाठी आणि लग्नासाठी, की आता ठीक आहे माझं आयुष्य तर पूर्ण असं गेलेलं आहे, खूप अनुभव आलेत, एकटं राहायला लागलंय, एकटं तोंड द्यावं लागलंय, पण आता ती स्टेज आली आहे की मी त्याच्यातून निवृत्त झालोय किंवा निवृत्त झाली आहे, संपलेलं आहे. आता ते माझं आयुष्य भरपूर अनुभव घेतलेले आहेत आणि आता ते वयही नाहीये. पण स्वतःच्या मुलीसाठी किंवा मुलासाठी जर बघत असताल जोडीदार, तर लवकरच म्हणजे ते लग्न ठरण्याचे ती एनर्जी पण आलेली आहे. गिल्ट आहे, तोच अनुभव पुन्हा, तीच डेव्हिल एनर्जी, काहीतरी असा अनुभव एखाद्या नकारात्मक बंधनामध्ये बांधल्या गेल्याचं, काहीतरी नकारात्मक कृत्य केल्याचं, जिथे फसवल्याची भावना आहे, जिथे काढून न घेतल्याची भावना आहे. जे काही जवळ होतं, चांगला परिवार होता, हसतं-खेळतं घर होतं, नाती होती चांगली, पण त्याच्यापासूनही लांब गेल्याची भावना. का तर या बंधनासाठी, या व्यक्तींसाठी, अशा नकारात्मक व्यक्तींसाठी. तो एक गिल्ट आहे. नाही. आता जुनी व्यक्ती पुन्हा कितीही माफी मागायला आली, तरी पुन्हा त्या नात्यामध्ये तुम्हाला अडकायचं नाहीये, पुन्हा त्या बंधनामध्ये जायचं नाहीये. जजमेंट, आता मुक्ती हवी आहे, याच्यातून बाहेर पडायचं आहे. आणि एक मात्र इच्छा आहे की जे काही भोगायला लागलं विनाकारण, जी काही फसवणूक झाली किंवा जे काही नुकसान झालं, तर तिथे तुम्ही अजूनही आत्ताही एक न्याय मागताना दिसताय. ती पण एक ऊर्जा आहे. सकारात्मक राहा, या निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहू नका. नाही येते. किती तुम्हाला संदेश आले, ती व्यक्ती पुन्हा तुमच्याजवळ आली, कितीही तिने तुम्हाला क्षमा मागितली तरी नाही. तुम्ही आता याच एनर्जीमध्ये आहे. बास, आता मला काहीच नको आहे. कोणी कितीही जवळ आलं आणि कोणी किती काही म्हटलं तरी तुम्हाला पुन्हा ती एनर्जी नको आहे. तुम्हाला ते दिवस पुन्हा फिरून नको आहे. छान राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, सकारात्मक राहा. मेडिटेशन, ब्रह्मांडाशी कनेक्टेड राहा. खूप छान. गिल्टच्या एनर्जीमध्ये जाऊ नका, कुठल्याही जास्त भूतकाळामध्ये अडकू नका. तिथून बाहेर या आणि जो काही आत्ताचा वर्तमान आहे तो तर तुम्ही स्वीकारलेला आहे, जे तो तुमच्या पुढे आहे. पण काही जणांना अजूनही त्याचं खूप दुःख झालेलं दिसतंय, त्या वेदना आहेत, तर त्या वेदना पूर्णपणे सोडून द्या. स्वामी